नमस्कार मंडळी, मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आज सुद्धा आपण आहोत नाशिक येथील HL टाउनशिप ओझर मिग या ठिकाणी आणि तिथल्या सगळ्या ताया आज इथे आलेल्या आहेत. व्हेरी गुड. तेव्हा अजिबात वेळ न घालवता आपण सुरू करूया आपला हा मजेशीर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आणि आपला पहिला खेळ असतो, अर्थातच तुम्हाला सगळ्यांना आता माहिती आहे, खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. या खेळामध्ये आपण एक वाक्य देतो, ते वाक्य बोलून दाखवायचं असतं वेगवेगळ्या मूड मध्ये. ठीक आहे. आणि वाक्य असं आहे, लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. वाक्य अत्यंत सोपं आहे. आता कोणून सुरुवात करायची, इथून का इथून? तुम्ही करा, आम्ही रेडीच आहोत. क्या बात आहे, व्हेरी गुड. ठीक आहे, आपण इथूनच सुरुवात करूया. तुमचं नाव सांगा. माझं नाव सुनीता कृष्ण बनसोडे. माहेर कुठले? माहेर मुंबई. मुंबई. हो. मुंबई. Yes. क्या बात आहे. हो. आणि सासर? मुंबईच, अंबरनाथ, ठाणे जिल्हा. म्हणजे मुंबईतच माहेर, मुंबईतच सासर. ईस्ट आणि वेस्ट. ईस्ट आणि वेस्ट. लव्ह मॅरेज दिसते? नाही, लव्ह मॅरेज नाही म्हणता येणार. अरेंज आणि लव्ह मॅरेज दोन्ही मिक्सअप आहे. बर, हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. ताई, हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचं. लाडू चिकटला टाळूला आणि बाळूला लाडू आवडला. लाडू चिटकला टाळूला, टाळूलाच ना? लाडू चिटकला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिटकला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिटकला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिटकला टाळूला. असंच ना? असंच ना? मला नाही माहिती बाबा, कुठे काय चिकटलंय मला नाही माहिती. लाडू चिकटला टाळूला आणि बाळूला लाडू आवडला. हा, लाडू चिटकला टाळूला आणि बाळूला लाडू आवडला. ओहो. लाडू चिटकला टाळूला, बाळूला लाडू आवडला. 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 बाळूला लाडू आवडला ना? आता लाडू तुम्ही केले, तुम्हाला माहिती आवडला की नाही ते. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तर हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही गात गात बोलायचं. रेडी, 1 2 3. लाडू चिटकला टाळूला, लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. कोणाचं काय नाही, त्यांचं काय. सासूबाई, लाडू बनवलेत ह्यांनी, सासूबाई, त्यांचा बाळू का पुढे पुढे करतोय माहिती नाही. कोण आहे? सासूबाई आहे ना. अच्छा, सासू आहेत का? तरी चाललंय त्यांचं तिकडनं प्राउंटिंग. सुनबाई कशी करते सुनबाई? हा, मजा नाही ना? घाबरते ती. हा, होऊन जाऊ दे पटकन. हा, लाडू चिटकला, चिकटला, लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. हे गाण्यात होतं नाही, नाही तरी माय स्वतःच म्हणतात नाही. हरकत नाही, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई, हे जे वाक्य हे आता तुम्ही नाचत नाचत बोलाय, सॉरी गात गात बोलायचं. रेडी, 1 2 3. हा. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिटकला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिटकला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिटकला टाळूला, बाळूला लाडू आवडला. टाळू चिकटला लाडू चिटकला बाळूला, त्यांना सांगितलं गात गात बोलायचं होतं, ते लाडू चिकटला टाळ. हरकत नाही, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तुमचं नाव सांगा. माझं नाव रितू यशवंत घोराडे. रितुताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 9 वर्ष होतील आता एप्रिल 9 मध्ये. वर्ष झालेली आहेत. हो हो. भाऊजी काय करतात? HL मध्ये आहे जॉबला. HL मध्ये जॉबला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे वाक्य तुम्ही रागात रागात बोलायचं. रागात बोलायचं. रागात. पिक्चर कुठला पाहिला ते नाही विचारणार, सगळ्यांनी विचारलं, मला नाही विचारलं. काय ते? पिक्चर कोणता बघितला लग्नानंतर सगळ्यांना विचारलं आणि माझ्यावर गेले मला नाही विचारलं. बरं, कुठला चित्रपट बघितला तुम्ही? सैराट. क्या बात आहे, रागात होऊन जाऊ देत एकदम. 9 वर्ष झालेत लग्नाला. लाडू चिकटला टाळूला. माझ्यावरती कशा राग होत आहे? भाऊजी समोर आहे, सांगतो तर. आता भावा रागवते मग. भाऊजी नाही तर भाऊ. भावाचं तेच आहे दुःख. हा. होऊन जाऊ दे.
हा. लाडू चिकटला टाळूला, हा. बाळूला लाडू आवडला. हे बाते अजून जोरात लाडू जोरात जाऊ दे. चिकटला टाळूला, हा. बाळूला लाडू आवडला. हा, अजून क्या बाते लाडू चिकटला बाळूला. हा नाही रे, मग लाडू चिकटला टाळूला, हा. आणि मग बाळूला लाडू आवडला. हे बाते हा. होऊन जाते अजून एकदा. लाडू चिकटला टाळूला, हा. आणि बाळूला असं लाडू आवडला. अजून हे बघा अजून राग होते. असं हा हा. पळून जातील ना सर. नाही नाही, तू बोला लवकर बोला लवकर. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. अजून एकदा शेवट होऊन जाऊ दे. लाडू चिकटला टाळूला, बाळूला. बाळूला लाडू आवडला. ये बाते. अरे वा. झालं परत एकदा. नाही नाही बस 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 झालं बस. जोरदार जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही लाजत लाजत बोलायचं. लाडू चिटकला टाळूला, चिकटला. बाळूला लाडू आवडला. हा. अहो हा. हा, हो. लाडू चिटकला टाळूला, लाडू चिकटला बाळूला. बाळूला लाडू आवडला. आहा. अहो हा. ओ, हम्म. ओ, हा. ते साडीचं हे फाटेला तिथे बघापासून आपलं ते चाललंय. उसळेला तिकडनं धागे धागे निघायला लागतील. हा हरकत नाही, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते, जोरदार टाळ्या. हे जे वाक्य ताई, हे वाक्य तुम्ही मॉन्जोलिका करून बोलायचं. कम्प्लीट असे केस बीस असे सगळे हे करून. हा आम्ही मॉन्जोलिका मजालिका. सोप्प आहे, एकदम सोप्प आहे उलट. हा बिंदास. हा रेडी, 1 2 3. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. 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 एक मिनिट एक मिनिट. ह्यांची काय ती सोन्याची चमकी पडली ते खाली, ते शोधतायत. ते मिळाली का त्यांच्याकडे आणून द्या. हा हे कुठलं भूत आहे हे मला सांगा. हरकत नाही, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आणि ज्या ताईंनी उत्तम सादरीकरण केलेले आहे त्या ताईंना आपण देणार आहोत बक्षीस. कोण आहेत त्या ताई? व्हेरी गुड, अभिनंदन अभिनंदन. या ताई, व्हेरी गुड, क्या बात आहे. हो हो. आणि ज्या ताईंनी उत्तम सादरीकरण केलं त्यांना आपण देणार आहोत बक्षीस. या माहेर म्हटल्यानंतर प्रत्येक ताईच्या चेहऱ्यावरती कसलं बघा ना, हा कसले सगळ्यांचे चेहरे खुलले आहेत एकदम. माहेरच्या आठवणी असतात, गोड गोड आठवणी असतात, काही गमती जमती असतात, आनंदाच्या असतात, काही भाऊक करणाऱ्या असतात. तर त्याच आठवणींमध्ये आता आपण रमणार आहोत आपल्या ह्या इथल्या ताईंबरोबर. त्यासाठी मी या ताईंना इथे बोलवणार आहे. ताई या बरं, उभ्या राहा तुम्ही. तुमचं नाव सांगा ताई. जयश्री निलेश बोरणारे, जयश्री ताई. माहेर कुठलं तुमचं? जळगाव, जळगाव. आणि सासर? नांदगाव. सासर नांदगाव. काय अशी माहेरची आठवण आहे मजेशीर अशी तुम्हाला सांगायला आवडेल? मजेशीर पण आहे आणि थोडी सिरियस पण आहे. थोडीशी सिरियस पण आहे. सिरियस पण आहे. हो. ओके, मग आम्हाला सांगा ना, ऐकायला आवडेल आम्हाला. आम्ही मामाच्या घरी चाललो होतो, आई आणि मीच होती आणि रिक्षा पूर्ण रिकामीच होती. हा. मला असं झोका खेळायला अजूनही आवडतं, तेव्हाही आवडायचं. आणि ते दांडी असतो ना मध्ये रिक्षाला, मग दांड्याला पकडून एक झोका घेतला आणि जिथं साईडला उतरतो त्या साईडने पण एक झोका घेऊन उडी मारायची खाली, तर रिक्षा थांबेल म्हणून. तर डायरेक्ट रिक्षाच्या खाली. अरे बापरे. रिक्षाच्या मागे दोघं चाक माझ्या अंगावरनं गेले. ती स्लो होती म्हणून काही झालं नाही. नशीब, हा. देवाची कृपा, काही हो. झालं नाही. नाही. रिक्षा बरी आहे ती? हो बरी आहे. पण नाही म्हणजे मी विचारलो. आणि बाकीचे लोक ते रिक्षावाल्याला खूप मारत होते. अरे तू मारलं, तू मुलीच्या अंगावर घातलं, असं वगैरे. तर समोर पोलीस स्टेशन होतं, ते नाही नाही चला ताई आपण यांना पोलीस स्टेशन मध्ये देऊ. तर काकांना खूप मारलं. मी म्हटलं नको काका, त्यांची काही चूक नव्हती, माझीच चूक होती, मी उडी घातली. क्या बात आहे, व्हेरी गुड. वा, खूप छान आठवण आहे, व्हेरी गुड, मस्त. ताई तुमचं पुन्हा एकदा नाव सांगा. वंदना आप्पासाहेब सळक, वंदना ताई. माहेर कुठलं तुमचं? येवला. आणि सासर? सिन्नर. आणि काय असा मजेशीर किस्सा, माहेरच्या आठवणी काय तुम्हाला सांगाव्याशा वाटतात?
सर शाळेची आठवण आहे. शाळेची हा 8वीला होते. साधारण 8वीला होतात. ओके. आणि पहिले पेपर होते घटक चाचणी. घटक चाचणी, हा. त्यात प्रश्न आलेला होता बोधवाक्य आणि आश्चर्यचकित होणे म्हणजे काय, आणि त्यात पूर्ण स्पष्टीकरण लिहायचं होतं. आश्चर्यचकित म्हणजे काय? हा. तर मी लिहिलेलं होतं का मी रस्त्याने चालली आणि एक जाडी बाई बघून आश्चर्यचकित झाले. असं तुम्ही लिहिलं? हा लिहिलं आणि ते सरांना वाक्य खूप आवडलं. एवढ्या पेपरमधून सरांनी दुसऱ्या दिवशी माझाच पेपर घेऊन आले सर. आणि सर म्हणे तुम्हाला एक कॉमेडी सांगतो. मग सरांनी सांगितलं अशी एक मुलगी म्हणे तिनं आश्चर्यचकितचं हे उत्तर लिहिलं आणि सर माझ्याकडे बघायचे, मी सरांकडे बघायचे. तुम्हाला असं वाटत होतं की ते सरांना आवडलं? हो, सरांना पण ते खूप आवडलं नव्हतं. आवडलं होतं सरांनी. मग मला उभं करून आहे ना सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. ठीक आहे, हरकत नाही. क्या बात होते, खूप सुंदर. छान. या आठवणी किती गोड असतात खरं तर, हे की नाही? ताई तुम्ही बसू शकता. आणि माहेरच्या या गोड आठवणीनंतर आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि ज्या खेळाची तुम्ही वाट पाहताय तो खेळ आता आपण सुरू करणार आहोत, ज्या खेळाचं नाव आहे संगीत अभिनय नृत्य खुर्ची. खेळाचे नियम असे आहेत की संगीत सुधांत कंपल्सरी सगळ्या ताईंनी नाचायचंय. हा, जी ताई नाचणार नाही ती बाद, जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणार आहे बक्षीस, आणि जी अंतिम विजेती असेल अर्थातच त्यांना मिळणार आहे बक्षीस. हा, तर बाकीचे नियम तर तुम्हाला सगळ्या माहिती आहेत. खुर्च्यांच्या मधून जायचं नाही, आपल्या सोयीनुसार खुर्ची फिरवून बसायचं नाही. संगीत संपल्यानंतर आपल्या बाजूची जी रिकामी खुर्ची आहे हा ती जरा जरी तुमच्यापासून लांब गेली ती तुमच्यासाठी बाद. नळावरची भांडणं करायची आहेत ना, आपल्याला हवी आहेत ना, काहीतरी पाहिजे ना मजा. हा, ताई अजून खेळातून बाहेरच आलेली नाही पहिल्या. हा चोरडी, आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. अरे संपलं म्युझिक. हा पटकन बसून घ्या. हा लवकर 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 लवकर. हा लवकर लवकर लवकर. काय 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 असेल तिथे लवकर मागे. हा इथं 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 नाही. आणि आता 6 खुर्च्या आहेत आणि 12 ताया आहेत. आणि आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. मावशी केवढी असते तू. सुनबाई कुठे गेली? तिथं आलं. तिथं सासू इथं, सुनबाई तिथं. हरकत नाही. चला त्यासाठी म्युझिक प्लीज. नंबर मागणं थेट तुमचं लवकर चला लवकर. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा एकच खुर्चीमध्ये आहे, एकच खुर्चीमध्ये आहे आणि 6 ताया आणि 6 ताया आहेत. बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. पण त्यासाठी हे त्यासाठी म्युझिक प्लीज. मी रोजी गावली.
म्युरुज कुठलं कुठलं काय तुम्ही काय बोलल्या मला कळलं नाही. मी आपल्या सुरात बोलली. सर, गोंदिया भंडारवाल्याशी पंग नाही घ्यायचं. ते बरोबर आपल्या रंगात रंगतात. मी कुठं पंगा घेतलंय. तुम्ही मुंबई, राजाच्या नावाखाली भात इकडचा या टोपात या थाळीमध्ये काढलात फक्त. पण भात गोंदिया जिल्ह्याचा आहे ना सर. पण आपण हे असंच बोलत राहायचं, पुढे नाही जायचं सर. नाहीये. नाही जायचं. म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज. आता कसं बोललात म्युझिक बरोबर? बरोबर ना सर. म्युझिक थँक्यू. द्या बरं. तो मुसंगतीनं माझ्या तू येशील काय, तो मुसंगतीनं माझ्या तू येशील काय. तुझा टापूर डोला जसं कोल्याचं डोलं, माझ्या काळीचा घोडा त्यात मासून झालं, माझ्या प्रीतीचा सुटलाय तुफान वारा वारा वारा. तुझ्या नजरेच्या जादूला अशी मी भुलणार नाही. तो मुसंगतीनं माझ्या तू येशील काय, तो मुसंगतीनं माझ्या तू येशील काय. आज संगतीला तुझ्या मी येणार. आणि संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताई विजेत्या झालेल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. सन मराठी वाहिनीकडून तुम्हाला मिळतंय हे बक्षीस. व्हेरी गुड. आणि अर्थातच आपण चूकभूल द्यावी घ्यावी हा भागात आपण करणार आहोत. कारण प्रत्येकीमध्ये एक अबोला नक्कीच असतो कोणाबरोबर तरी, आणि तो अबोला दूर करण्याचा मी प्रयत्न करत असतो आपल्या चूकभूल द्यावी घ्यावी या भागामध्ये. इथे सुद्धा एक ताई अशी आहे की तिचा कुणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, कशामुळे आहे, का आहे, ते सगळं आपण त्या ताईंकडून जाणून घेऊया. त्यासाठी मी ताईंना इथे विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. या ताई, तुमचं नाव सांगा. प्रणिता अत्तरदे. ताई, कोणाबरोबर हा अबोला आणि किती वर्ष आहे? माझा अबोला माझ्या बहिणी बरोबर आहे. वहिनी बरोबर? वहिनी बरोबर 4 वर्ष. मोठ्या भावाची? मोठ्या भावाची. या 4 वर्षाआधी कसं तुमचं नातं होतं? 4 वर्षाआधी, आता त्यांच्या लग्नाला 7 वर्ष झाले. अच्छा. भावाच्या. आणि सुरुवातीला 3 वर्ष खूप छान व्यवस्थित होतं, आणि आता 4 वर्ष झालेत पण वहिनी बोलत नाहीये. मग असं काय झालं की त्याच्यामुळे हा अबोला निर्माण झालाय? अर्थात खूप वैयक्तिक आहे, जर तुम्ही सांगू शकणार असाल तर हरकत नाही. खरं तर ते मलाच नाही कळालंय आजपर्यंत की काय झालंय असं. माझा कसला राग आलाय त्यांना ते मला पण नाही माहिती. पण त्यांनी माझ्याशी बोलावं म्हणून मी खूप प्रयत्न केले, कॉल केले त्यांना, पण त्यांनी कधी कॉल रिसीव्ह केले नाही आणि त्या माझ्याशी अजूनही बोलत नाही. पण आज समजा या माध्यमातून तुम्हाला त्यांना काही सांगावंसं वाटतंय, जे इतके वर्ष 4 वर्ष अगदी मनामध्ये साचून राहिले, व्यक्त व्हावंसं वाटतंय, काय सांगाल तुम्ही त्यांना? मी बस एवढंच सांगेल की खरंच वहिनी खूप छान आहे. काहीतरी तर असं झालं असेल, मी मान्य करते, पण मला कळत नाही आहे की ते काय होतं. त्यासाठी मी त्यांना सॉरी बोलेल आणि त्यांनी माझ्याशी बोलावं हीच माझी अपेक्षा आहे. आणि असं आहे की भाऊ तो सुरुवातीपासून आजीकडे होता राहायला, तर भाऊ म्हणून मला असं त्याच्यासोबत कधी राहता आलं नाही, त्याच्याकडे कधी जाता आलं नाही. आणि आत्ताही असं वाटतं की मी जावं, पण वहिनीच बोलत नाही, त्यामुळे मला जाता पण येत नाही तिकडे. जेही काही कारण असेल वहिनीने मला सांगावं. त्यांनी मला कान धरून जरी बोलले की तुझी इथे चुकी झाली तरी मी ती मान्य करेल, वहिनी आहे माझी. पण मला ते समजलंच नाही, अजून कळालंच नाही की हा अबोला कशासाठी आहे. तर मला असं वाटतं की नाही सांगायला तर पाहिजे, पण नाही सांगितलं तरी चालेल, पण वहिनीने माझ्याशी बोलायला पाहिजे. माझी एकच वहिनी आहे, एकच भाऊ आहे, आणि तिकडे तर जाता नाही आलं. पण मी आज त्या दादाजवळ नाही, पण ह्या दादाजवळ मी इकडे या कार्यक्रमात येऊन मला खूप आनंद झाला. आणि मला असंच वाटतंय की मी माझ्या भावाकडे आले. नक्कीच ताई, आणि तुझ्या अपेक्षेने इथे आलेस किंवा तुला जे असं वाटतं की ह्या माध्यमातून तुला काही सांगावं असं वाटतंय, तर तू ते नक्कीच सांगितलेस. तेव्हा तो निरोप नक्कीच तुमच्या वहिनीपर्यंत पोहोचेल, आणि जेव्हा हा भाग त्या बघतील तर नक्कीच त्यांना सुद्धा काही गोष्टी समजून येतील आणि त्या तुम्हाला फोन करतील. नक्की ताई, तू इथे आलेली आहेस तर मी तुला असंच जाऊ देणार नाही आहे. तुझी ओटी भरली जाणार, आणि त्यासाठी मी आईंना विनंती करतो की आई तुम्ही इथे यायचे आणि ताईंची ओटी भरायची. या संसारात रमले मी
ओटी भराया पाठवते माया पित्याच्या ओढीनं लागे पदर आपणीला. कसं कसं वाटतंय इकडे येऊन, कसं वाटतंय आता घरी जायचंय, कसं वाटतंय? एकच हे चेहऱ्यावरती काही आनंद नाही रे बाबा, आवाजच येत नाही. पण बरोबर आहे, कसं येणार आहे ना, माहेर वाशिणी जेव्हा ताया येतात पुन्हा सासरी जाताना असंच असतं, जरा वाईट वाटत असतं आहे की नाही. मला सुद्धा असं वाटतं की या ताया आल्यात तर जरा अजून थांबाव्यात, पण आपल्याला आजच्या या भागापुरता थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. भेटूया पुढच्या भागात अशी धमाल मजा मस्ती करा तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा. क्या बात है, मजा